जय हिंद मित्रांनो, परीक्षेमध्ये हमखास जिल्हाविशेषवर 3-4 तरी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हाविशेष आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून कुठलाही प्रश्न विचारला तर आपल्या हातातला मार्क जायला नको. त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पालघर जिल्ह्याची जी निर्मिती आहे ती 1 ऑगस्ट 2014ला झालेली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि त्याच्यानंतर पालघर जिल्हा हा 36वा महाराष्ट्रातला जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. पालघर जिल्ह्यातले जर तालुके बघितले तर एकूण 8 तालुके आहेत. त्यात पालघर, तलासरी, विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू आणि वसई. त्यात जर आदिवासी बहुल तालुके जर बघितलं तर तलासरी, जव्हार आणि मोखाडा हे 3 जे तालुके आहेत ते आदिवासी बहुल तालुके आहेत मित्रांनो. त्याचसोबत पालघरला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तो 112 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. चिक्कूसाठी जे प्रसिद्ध असणारं पालघर जिल्ह्यातलं घोलवड हे जे ठिकाण आहे हे डहाणू तालुक्यामध्ये आहे मित्रांनो. पालघर लोकसभा मतदारसंघ जर बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये तर एक लोकसभा मतदारसंघ आहे, तो म्हणजे पालघर आहे. विधानसभा मतदारसंघ जर बघितलं तर ते 6 आहेत. एक डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई. तर पालघरचं साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर 66.65% एवढं साक्षरतेचं प्रमाण आहे. त्यापैकी पुरुषांचं जर साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर 72.23% पुरुष आणि स्त्रियांचं जर बघितलं तर 59.28% हे स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण आहे. पालघर जिल्ह्याला जर सीमा बघितलं कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते महाराष्ट्रातील नाशिक आणि ठाणे ह्या 2 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत मित्रांनो. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर पालघर जिल्ह्याला दादरा नगर हवेली, दीव दमण ह्या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे मित्रांनो. त्याचसोबत गुजरात राज्याची सुद्धा सीमा लागलेली आहे. गुजरात राज्यातला जो वलसाड जो जिल्हा आहे तो पालघर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. तर एक राज्य आहे. पालघरच्या जर पश्चिमेला बघितलं तर अरबी समुद्र आहे. आशिया खंडातली जी सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तारापूर ती पालघर जिल्ह्यामध्येच आहे आणि ती सुद्धा पालघर तालुक्यातच आहे. जे राजे मुकणे आहे त्यांचे जे संस्थान आहे तसेच त्यांचा जो प्रसिद्ध राजवाडा आहे तो जव्हार तालुक्यामध्ये आहे. जे शिरपामाळ आहे, शिरपामाळ हे जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे जे ठिकाण आहे हे सुद्धा जव्हार तालुक्यामध्ये आहे मित्रांनो. त्यासोबत दाभोसा धबधबा जो आहे तो सुद्धा जव्हार तालुक्यात आहे. मुंबई अहमदाबाद हा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 आहे, जो अगोदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 होता. पालघरचे 4 तालुके आहेत, त्या 4 तालुक्यातून हा जातो. तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई हे जे 4 तालुके आहेत, ह्या 4 तालुक्यामधून हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जातो. जे प्रस्तावित वाढवण बंदर आहे ते पालघर जिल्ह्यातील डहाणू ह्या तालुक्यात आहे मित्रांनो. त्याचसोबत 1942ला जे चलेजाव आंदोलन झालं होतं त्यामध्ये पालघरचे तरुण ह्या 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये शहीद झाले होते. ते म्हणजे गोविंद ठाकूर, काशीनाथ पागधरे, रामप्रसाद तिवारी, रामचंद्र चुरी आणि सुकुर मोरे. ह्यांच्या स्मृती म्हणून पालघरमध्ये हुतात्मा चौक, ज्याला 532 स्मारक म्हणून ओळखलं जातं, ते पालघरमध्ये उभारलेलं आहे मित्रांनो. त्यासोबत क्षेत्रफळाने जर सर्वात मोठा आणि सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जो तालुका आहे पालघर जिल्ह्यातला तो सुद्धा पालघरच आहे. जर वसईचा ऐतिहासिक जो किल्ला आहे जो पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला होता तो कोणी घेतला होता तर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने जिंकून घेतला होता. तो कधी घेतला होता? 28 एप्रिल 1739ला तो जिंकून घेतला होता. आरनाळ्याचा जो सागरी किल्ला आहे मित्रांनो तो पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी बघितलं तर डॉक्टर इंदुराणी जाखड आहेत. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जर बघितलं तर यतीश देशमुख सर आहेत. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे तारपावादक आहेत पालघर जिल्ह्यातले भिकल्या, लाडक्या, धिंडा ह्यांना ह्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. ते 92 वर्षाचे आहेत मित्रांनो. जर त्यांचं गाव बघितलं तर जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावातील आहेत. मित्रांनो, ही होती पालघर जिल्हाविशेष माहिती. ह्यावर प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित वाचून जा आणि अजून जर कुठल्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.